नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, समाज कल्याण भरती परीक्षा गट अ गट ब आपला जो स्पेसिफिक भाग आहे समाज कल्याणाचा किंवा समाज कार्याचा. तर इथं आपण आज बघणार आहोत इंग्लंड, अमेरिका आणि भारतातील समाज कार्याचा इतिहास. ठीक आहे. तर समाज कार्याच्या इतिहासावरती क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. जो भाग जास्त फोकस करायचा आहे तो हाच भाग आहे आपला. कायदे असतील किंवा समाज कल्याण असेल, प्रशासन असेल, समुदाय संघटन असेल, तर याच्यावरती क्वेश्चन फार विचारले जातात. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघतोय इंग्लंड मधील समाजकार्याचा अभ्यास किंवा हिस्ट्री ऑफ सोशल वर्क इन इंग्लंड. प्रत्येक शब्दावरती फोकस करा. जागतिक पातळीवरील मानव समाजाचा विचार करता असं समजून येतं की वेगवेगळ्या ठिकाणचा मानवी समाज जो आहे तो वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित झाला होता. बरोबर, सिंपल आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी आपण ग्रो होतो, तर तिथला जो मानवी समाज असतो ना, म्हणजे आपण जिथं राहतोय तर तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारा असतात. उदाहरणार्थ ए भागामध्ये स्पेसिफिक एक मानवी समाज राहतोय, बरोबर. बी हा एक भाग आहे, इथं एक मानवी समाज राहतोय. इथं जी विचारधारा आहे ती वेगळी विचारधारा आहे, इथं वेगळी विचारधारा आहे. मग इथले लोक जे आहेत ना, तर या XYZ विचारधारांनी प्रभावित होणार, बरोबर. इथले लोक वेगळ्या विचारधारांनी प्रभावित होणार. तर इथं ठिकाणं वेगवेगळी आहेत, वेगवेगळा कालखंड आहे आणि वेगवेगळ्या विचारधारा आहेत. ठीक आहे. आता या वेगवेगळ्या विचारधारांमुळे काय होतं, समाजामध्ये परिवर्तन घडून येतं. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं इथं की वेगवेगळा कालखंड, वेगवेगळ्या विचारधारा, याच्यामुळे काय होतंय, सामाजिक परिवर्तन घडून येतंय. ठीक आहे. आणि या पार्श्वभूमीवर काय होतं, मग नवनव्या विचारांचा सुद्धा विचार होतो, नवनव्या विचारधारांचा पण उदय पाहायला आपल्याला मिळतो. मग अशा ज्या नवनवीन विचारधारा असतात ना, या नवनवीन विचारधारा पाश्चात्य समाजाने पण स्वीकारलेल्या आहेत. लक्षात घ्या, असं नाही की फक्त आपल्या समाजाने स्वीकारलेत, तर इथं या विचारधारा पाश्चात्य समाजाने पण स्वीकारलेल्या आहेत. आणि याच्यामधूनच इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास जो आहे ना, हा इंग्लंडमधल्या समाजकार्याचा इतिहास आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे ओव्हरऑल इथून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, दोनच मुद्दे लक्षात ठेवायचे की वेगवेगळ्या ठिकाणचा मानवी समाज हा वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित झालेला असतो आणि या वेगवेगळ्या विचारधारांमुळेच सामाजिक परिवर्तन घडून येतं. ठीक आहे. ओके. इंग्लंड मधला इतिहास बघताना प्रारंभीचा काळ आपण बघूया. या प्रारंभीच्या काळामध्ये कुटुंबाकडूनच कुटुंब सदस्यांचे शत्रू किंवा हिंस पशुपासून रक्षण केलं जात होतं. म्हणजे कुटुंबच आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं रक्षण करत होता शत्रू किंवा जे हिंस्र पशु आहेत त्यांच्यापासून. ठीक आहे. जंगलामध्ये असलेला जो समूह होता तो शत्रूपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करत होता आणि याच बरोबर समूहातील आणि कुटुंबातील जे अपंग आहेत, अंध आहेत, वृद्ध आहेत, कमकुवत आहेत, रोगी आहेत, यांची शुश्रूषा पार पाडली जात होती. बरोबर. परंतु ते त्या कुटुंबावर बोज ठरत होती. हे सगळं कुटुंबालाच करावं लागत होतं, म्हणजे हा बोज होता. सेकंड पॉइंट बघा. आता हे आपण प्रारंभीचा काळ बघितला, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, त्याच्यानंतर इथं तुम्हाला इसवी सन 1200 ते 1500 हा कालखंड मिळतो. इथे जर बघितलं तर इंग्लंडमधील आर्थिक संस्थांद्वारा कुटुंबातील सदस्यांचं रक्षण करण्यात येत होतं. ठीक आहे. इथे काय होतं, इंग्लंडमधील आर्थिक संस्थांद्वारा कुटुंबातील सदस्यांचं रक्षण करण्यात येत होतं. आधी तसं होतं का नाही, आधी कुटुंबाकडून होतं. तसेच रोगी, कमकुवत व्यक्ती, अपंग अशा लोकांना धर्मगुरू काय करत होते, इथं सहाय्य करत असलेले आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके. म्हणजे इथं तुमचा क्वेश्चन बनतो, हे जे इयर आहे ना, हे इयर लक्षात ठेवा. आणि या काळामध्ये आर्थिक संस्था आणि धर्मगुरू हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. तसेच ख्रिश्चन सदस्य सुद्धा अशा लोकांना मदत आणि त्यांचं रक्षण करत होते. 15व्या शतकामध्ये श्रीमंत व्यक्ती, मठ, गिरिजा यासारख्या घटकाकडून निर्धन भिकारी यांना जेवण, कपडे, लत्ते, राहण्याची व्यवस्था यांसारख्या मदती केल्या जाऊ लागत होत्या. ठीक आहे. थोडक्यात काय, धार्मिक भावनेनं प्रेरित होऊन निराश्रित आणि समस्याग्रस्त व्यक्तींना मदत केली जाऊ लागली. तर इंग्लंडमध्ये जो 1200 ते 1500 हा कालखंड होता, या कालखंडामध्ये जे आधी कुटुंबाकडून सगळं केलं जात होतं ते आर्थिक संस्था करू लागल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर धर्मगुरू पण सहाय्य करत होते, ख्रिश्चन सदस्य पण लोकांना मदत आणि रक्षण करत होते. 15व्या शतकामध्ये श्रीमंत व्यक्ती मदत करत होते, मठ होते. तर याच्यासारख्या घटकांकडून काय होत होतं, जे निर्धन आहेत, भिकारी आहेत, त्यांना जेवण दिलं जात होतं, कपडे लत्ते दिले जात होते, राहण्याची व्यवस्था केली जात होती. म्हणजे
हा जो कालखंड होता की नाही, तर इथं कोणत्या भावनेनं प्रेरित होऊन, धार्मिक भावना की बाबा देव आपल्याला काहीतरी कल्याण करणार, आपल्याला काहीतरी ब्लेसिंग लाभतील, ठीक आहे. तर या भावनेने प्रेरित होऊन इथं आपल्याला निराश्रित आणि समस्याग्रस्त व्यक्तींना मदत केलेली दिसून येते. त्याच्यानंतर आहे इसवी सन 1501 ते 1600. इथं जर 14व्या शतकामध्ये आपण बघितलं तर असहाय्य व्यक्ती आणि भिकारी यांना मदतीपासून दूर ठेवलं. ओके, शासनानं काय केलं बघा, जे असहाय्य व्यक्ती होते आणि भिकारी होते यांना मदतीपासून दूर ठेवलं. इतकंच नाही तर या काळामध्ये जहागीरदारी नष्ट झाली, दास प्रथा पण बंद करण्यात आली आणि प्लेग सारख्या रोगाने इंग्लंडमध्ये थैमान घातलेलं होतं. कधी? 1501 ते 1600. आता याच्यामुळे काय झालं, खूप लोक मृत्युमुखी पडली, कामगारांची संख्या कमी झाली आणि याच हेतूनं शासनानं काय केलं, 1346 मध्ये सदृढ व्यक्तींना काम करणं सक्तीचं केलं. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा बरं का. आणि 1531 हेनरी अष्टम कायदा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. या हेनरी अष्टम कायद्यानुसार निर्धन गरीब लोकांना मदत मिळू लागली आणि त्याच वेळेस भिकाऱ्यांना भीक मागण्याकरता परवाना पद्धत सुरू झाली. सगळे फॅक्च्युअल पॉइंट आहेत, हे सगळे पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. नेक्स्ट बघा, 1601 ते 1834 हा जो पिरियड होता ना, इथं गरीब, निर्धन, अपंग, मंदबुद्धी, अंध ही जी लोक होती की नाही, यांच्यासाठी भिक्षागृह निर्माण केली, त्यांना सहाय्य केलं जाऊ लागलं. इतकंच नाही तर प्रत्येक युवकानं आपल्या आई वडिलांचा उदरनिर्वाह करणं सक्तीचं केलं. त्याचबरोबर निराश्रित बालकांना दानशूर व्यक्ती दत्तक घेऊ लागले आणि एलिझाबेथ गरीब कायदा हा तुम्हाला विचारलेला आहे एक्झाम मध्ये. शासनानं एलिझाबेथ गरीब कायदा अंमलात आणला आणि याच्यासाठी 1666, 1672, 1761, 1834 आणि 1905 मध्ये इथं वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 1834 ते 1905 चा कालखंड. इथे काय झालं, भिकाऱ्यांची संख्या वाढली, त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी काय झालं, एक रॉयल कमिशन फॉर इन्क्वायरिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रॅक्टिकल ऑपरेशन ऑफ द पुअर लॉ नेमण्यात आला. या आयोगाने काय केलं, अनेक शिफारसी केल्या. 1834 मध्ये द न्यू पुअर लॉ याच्यामध्ये रूपांतर झालं. तुम्हाला द न्यू पुअर लॉ 1834 हे विचारू शकतात. 1848 मध्ये लोक आरोग्य कायदा पास झाला आणि जनरल बोर्ड ऑफ द हेल्थची स्थापना होऊन सोशल लेजिस्लेशन ऍक्ट तयार केला गेला. जसं तुम्हाला एलिझाबेथ गरीब कायद्यावरती क्वेश्चन विचारलाय, तसं तुम्हाला सोशल लेजिस्लेशन ऍक्ट वरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच कालखंडामध्ये बाल कामगारांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर होती आणि याच्यातून लहान मुलांच्या आरोग्याची समस्या वाढू लागली आणि याच्यासाठी शासनाने आरोग्याने नैतिक कायदा तयार केला. तसेच लहान मुलांना कारखान्यामध्ये नोकरी करण्यासाठी प्रतिबंध म्हणून 1833 मध्ये फॅक्टरी ऍक्ट निर्माण केला गेला. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे सगळे मुद्दे जे आहेत हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. भिकारी, कैदी, अपंग, बेरोजगार यांच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि 1867 हे तुम्हाला जोड्या मध्ये पण विचारू शकतात. सोसायटी फॉर द रिलीफ ऑफ डिस्ट्रेसची स्थापना केली. 1905 1944 पर्यंतचा जो कालखंड होता, इथं इंग्लंडमध्ये बेरोजगारीत वाढ झाली, कोळसा खनन उद्योग धोक्यात आले, याच्यावरती क्वेश्चन बनतो. याच्यासाठी शासनानं वेगवेगळ्या प्रकारचे आयोग निर्माण केले, शिफारसीनुसार मदत केली जाऊ लागली. गलिच्छ वस्ती सुधार, बालकांना दुपारच्या जेवणाची सोय, शालेय बालकांची वैद्यकीय तपासणी, बेरोजगारांना विमा योजना, या सगळ्या शासनाने कायद्याअंतर्गत निर्माण केला. ठीक आहे, 1944 नंतरचा जर कालखंड तुम्ही बघितला तर लॉर्ड विल्यम बेब्रिज यांच्या नेतृत्वाखाली काय झालं, या सुविधांच्या कार्यक्षमतेचं सर्वेक्षण करून शासनाला अहवाल देण्यात आला आणि इथं सामाजिक सुरक्षेवर भर देण्यात आला. ठीक आहे, त्याच्यासाठी काय झालं, सामाजिक विमा, कौटुंबिक भत्ता सुविधा, लोकसहाय्यता, कल्याण कार्यक्रम, स्वास्थ्य सेवा, बेरोजगारी विमा यासारख्या ज्या सेवा होत्या ना, या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. वृद्ध, अपंग, विधवा, निराधार या लोकांना निर्वाह भत्ता देण्यात आला आणि ऐच्छिक संस्थेमार्फत आरोग्य सेवा, बालक आणि महिलांची शुश्रूषा, बालकांचं उत्तरदायित्व स्वीकारणे, मातांना योग्य आहार, ही सगळी कामं केली जाऊ लागली. यातले बरेच पॉइंट फॅक्च्युअल आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, नेक्स्ट बघा. तर इथं जो आहे आपला इंग्लंड मधील समाजकार्याचा अभ्यास इतिहास जो आहे तो संपतो. याच्यानंतर आपण बघतोय अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास. ठीक आहे, बघा, हिस्ट्री ऑफ सोशल वर्क इन अमेरिका. प्रत्येक कालखंडात समाजाचं स्वरूप वेगळं असतं, रचना वेगळी असते, आपण बघितलं. समाजाची जीवनशैली काळानुसार बदलते, हेही आपण बघितलं.
प्रत्येक काळामधल्या समाजाच्या गरजा आणि समस्या याच्यामध्ये डिफरन्स दिसतो. म्हणूनच इंग्लंडमधील समाजकार्य आणि अमेरिकेतील समाजकार्य याच्यामध्ये तुम्हाला भिन्नता बघायला मिळते. इंग्लंडमधील समाजकार्याचा उदय झाला आणि त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवा, आधी इंग्लंडमध्ये उदय झाला आणि नंतर अमेरिकेमध्ये झाला. तर इंग्लंडमधील समाजकार्याच्या उदयानंतरच काय झालं, अमेरिकेतील समाजकार्याला सुरुवात झाली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील समाजकार्यामध्ये बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये स्वतंत्र आणि व्यावसायिक समाजकार्य होतं, पण आरोग्य चिकित्सक सेवांचा अभाव नव्हता किंवा अंतर्भाव नव्हता. ओके, 1900 पर्यंतचा जर कालखंड तुम्ही बघितला तर इथं इंग्लंडमधून बरेच नागरिक अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. त्यांनी अमेरिकेतील प्रथा नियम याच्याप्रमाणे वागणं चालू केलं. उदाहरणार्थ भिक्षेकऱ्याला भिक्षा न देणं, निर्धन व्यक्तीला मदत न करणं. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये अनेक सेवाभावी संस्था कार्य करत होत्या, परंतु अशा सेवा देणाऱ्या संस्था अमेरिकेमध्ये मात्र नव्हत्या. लक्षात ठेवा, विचारलं जातं. पण कालांतराने काय झालं, अशा सेवाभावी संस्थांचा अमेरिकेमध्ये उदय झाला आणि याच्यामध्ये 1667 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये भिक्षागृहाची स्थापना करण्यात आली आणि याच्यातूनच भिक्षेकरांची वर्गवारी ठरवण्यात आली. आणि याच बरोबर अमेरिकेमध्ये काही गैर सरकारी दान संस्था स्थापन करून आर्थिक समस्याग्रस्त व्यक्तींना मदत करणं इथं चालू केलं. ठीक आहे, तर जो मेन डिफरन्स आहे, मेन डिफरन्स तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, न्यूयॉर्क निर्धनता निवारण समितीची स्थापना कधी झाली? 1817 मध्ये. दारिद्र्य आणि भिक्षावृत्ती निर्मूलन शक्य झालं, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना सक्षम बनवण्यात येत होतं. या समितीमार्फत 1887 मध्ये चॅरिटी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. दारिद्र्य निर्मूलन करण्याचा प्रयत्न अमेरिकेमध्ये झालेला दिसून येतो 1887 मध्ये. ठीक आहे, मग अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं समाजकार्य होत होतं. समाजातल्या काही सेवाभावी संस्था, दान संस्थांना विरोध केलेला पण आपल्याला बघायला मिळतो. आणि याच सुमारास काय झालं, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणामध्ये वाढ झाली. पर्यायाने शहरांची संख्या आणि त्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि लोकांच्या जीवनस्तरामध्ये फरक पडू लागला. ठीक आहे, गलिच्छ वस्त्या वाढू लागल्या, लोकांच्या निम्न स्तरामध्ये भर पडली, नैतिकता ढासळू लागली आणि या कालखंडामध्ये महिलांचा आर्थिक विकास करण्याकरता महिला उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात आली. त्याच्यासाठी त्यांना घरच्या घरी कच्चा माल पुरवण्यात येत होता. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, महिलांसाठी स्पेसिफिक मुद्दे आहेत. देन इथे काय झालं बघा, 1901 ते 1935 पर्यंतचा 1900 पर्यंतचा कालखंड आपण बघितला अमेरिकेशी रिलेटेड. आता 1901-1935 पर्यंतचा जो कालखंड आहे, इथं अमेरिकेमध्ये भारतीयांच्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन अफेअर्स नावाचा नवीन विभाग स्थापन करण्यात आला आणि याच्या आधारे सरकारी व निमसरकारी संस्थांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणं, केंद्र शासनानं समाजकार्याला प्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करावं अशी धोरणं ठरवण्यात आली. तर ब्युरो ऑफ इंडियन अफेअर्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डेफिनेटली विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरल ऑफ प्रोबेशनची व्यवस्था करण्यात आली. अपराधी लोकांच्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षणाची सोय झाली, हेही विचारलं जाऊ शकतं. मदर पेन्शन ऍक्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विधवा स्त्रिया आणि घटस्फोटित स्त्रियांच्या मुलांच्या पालन पोषणासाठी हा जो पेन्शन ऍक्ट आहे हा लागू केला. ठीक आहे, 1926च्या दरम्यान अमेरिकेमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. लक्षात ठेवा, इथं पण शासनाने योजना चालू केल्या पण काही फरक पडला नाही. उलट काय झालं, बेरोजगारांची संख्या वाढली. बरोबर. आणि 1932 ला आणीबाणी मदत निर्माण कायदा पास झाला. बेरोजगार सहाय्य, बेरोजगारांना अनुदान, ग्रामीण पुनर्वसन, कामगारांना मदत ही सगळी कार्य शासनामार्फत होऊ लागली. आणि 1909 साली राष्ट्रपती रुझवेल्टने बाल कल्याण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते यांना गरिबीच्या कारणामुळे माता पित्यापासून वेगळी होणारी जी बालकं आहेत ती बालगृहात ठेवण्यात यावी असं सांगितलं. हे रुझवेल्ट बद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे 35 नंतरचा कालखंड. ठीक आहे, 35 नंतरचा कालखंड जर आपण इथं बघितला तर इथं बघा 38 मध्ये वर्क प्रोजेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन याच्या मार्फत काय झालं, बेरोजगारांना रोजगारांच्या संधी देण्यात येऊ लागल्या, नवीन रोजगार निर्माण केले जाऊ लागले. त्याच्याबरोबर सिव्हिल कन्झर्वेशन क्रॉप CCC द्वारा जे युवक शिक्षणापासून वंचित होते असे युवक CCC मध्ये सहभागी होऊ शकत होते. युवकांना मासिक वेतन देण्यात येऊ लागलं आणि याच्या बरोबरच शाळा महाविद्यालयांना सुद्धा
काही कामं उपलब्ध करून देण्यात आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि ग्राम कल्याण कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षा आर्थिक सुरक्षा संदर्भात संशोधनाकरता काय झालं, 35 मध्ये सामाजिक सुरक्षा कायदा करण्यात आला. आता हा जो सामाजिक सुरक्षा कायदा होता की नाही, तर याच्यामध्ये सामाजिक विमा, नागरी सहाय्यता कार्यक्रम, आरोग्य कल्याण कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा, अजून काय होतं याच्यामध्ये इन्क्लूड, दान संघटना. हे तुम्हाला 5 पॉइंट विचारले जाऊ शकतात. अमेरिकेमध्ये जो सामाजिक सुरक्षा कायदा होता त्याच्यामधले हे 5 घटक तुम्हाला विचारतात. सोशल इन्शुरन्स प्रोग्राम ऑफ अर्बन हेल्प असेल, हेल्थ वेलफेअर प्रोग्राम असेल, इंग्लिशमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर इथं सामाजिक विमा, बेरोजगार आणि वृद्धांना विमा योजना, बरोबर, कुटुंबांना प्रदान केला जात होता आर्थिक सहाय्य त्यांच्या मृत्यूनंतर किंवा नोकरी समाप्तीनंतर. नागरी सहाय्यता कार्यक्रम, वृद्ध सहाय्यता, बेवारस बालके, अंध, अपंग, निर्धन यांच्याकरता. आरोग्य कल्याण, वृद्ध, अपंग, रोगी, शासनामार्फत आरोग्य सेवा. ठीक आहे, विविध कायदे वगैरे अमेरिकेनं केले. सामाजिक सुरक्षा 14 ऑगस्ट 1935 अमेरिकेमध्ये हा अधिनियम लागू केला गेला. अपंग, वृद्ध, निराश्रित यांना आरोग्य सेवा, वृद्धांना वेतन सुविधा, वृद्ध आणि कारखान्यातील मजुरांना आर्थिक लाभ. आणि 5वा पॉइंट आहे चॅरिटी ऑर्गनायझेशन. तर इथं समाजकार्याचा विकास होताना दान संघटना उदयाला येऊ लागल्या, मदत कार्य सुरू झालं आणि या दान संघटनामार्फत निवास व्यवस्था आणि क्षयरोग प्रतिबंधक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये अमेरिकेमध्ये व्यावसायिक समाजकार्याच्या विकासामध्ये खाजगी संस्था आणि गिरिजाघर यांचं महत्वाचं योगदान असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, तर हे आहे आपलं जस्ट एक डेमो सेशन. ज्या विद्यार्थ्यांना कंप्लीट बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तर 1 जून पर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी ऍडमिशन फी जी आहे ती फक्त 1500 रुपये आहे. एक्झाम पर्यंत तुम्हाला शिकवलं जाईल. ऑनलाईन टेस्ट तुमच्या कंडक्ट होतील. हा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9404033073. ठीक आहे, ओके.